पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज 1 महिना पूर्ण झाला आहे। त्यामुळे आता नोटाबंदीचे परिणाम आणि निर्णयाच्या यशापयशाविषयी चर्चांना उधाण आलं आहे। नोटाबंदीमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन 50 दिवस कळ काढा असं आवाहन पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना केलं होतं। आता सरकारकडे केवळ 22 दिवस शिल्लक आहेत। सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक सध्या बेजार झाले आहेत। एटीएम मधूनही बहुतांश वेळा 2000 रुपयांची नोट येत असल्याने राज्यापासून देशभरात सर्वत्र सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे। लोकांना त्यांचा पगार काढण्यासाठीही तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। अनेक बँकांमध्ये रोकड कमी असल्याने सरकारने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्कम ग्राहकांच्या हातात पडत आहे। तर दुसरीकडे एटीएम आणि बँकांसमोरही काही प्रमाणात रांगा कायम आहेत। तसंच काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारनं जो आटापिटा केला आहे त्यालाही कितपत यश येईल याविषयी तज्ञांमध्ये मतमतांतर आहे। विरोधी पक्ष आज सकाळी पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहेत। तर नोटाबंदीचा 1 महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विरोधक आज संसदेत काळा दिवस साजरा करणार आहे। विरोधी पक्षाचे खासदार काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करणार आहेत।